लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज. मला वाटतं सगळेजण राजकीय विश्लेषक आहात, कारण आमच्यापेक्षा राजकीय ज्ञान असणारे अनेक पत्रकार बांधव इथं आहेत. आमच्याहीपेक्षा अनेक पावसाळे उन्हाळे जास्ती घेतलेले पत्रकार बांधव इथं आहेत. राजकीय परिस्थिती माहिती असलेली लोक इथं आहेत. तेव्हा मी अधिकचं ज्ञान न देता मी आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून हीच विनंती करेन की आपण सगळे मिळून चांगल्या कामात एकत्र राहू, पण चुकीच्या कामाला थांबवण्याचंही काम करू. परंतु मानखटावला पुढे घेऊन जात असताना तुमच्या सगळ्यांची साथ अपेक्षित आहे. ते सगळी साथ आपण धैर्यशील दादाला द्याल, आम्हाला सगळ्यांना द्याल. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाबाबत मला नेहमीच आदर भावना, पत्रकारांनी वास्तव जपणं आवश्यक. मंत्री जयकुमार गोरे, सर्वांनी एकत्र येऊन तालुक्याचा सन्मान वाढावा. आमदार धैर्यशील दादा कदम. माझ्या 15 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक चांगल्या वाईट घटना मी अनुभवल्या आहेत. आयुष्यात अनेक उतारचढ पाहिले आहेत. मानखटाव तालुक्याला आजपर्यंत कोणी विचारात घेत नव्हते, मात्र आता परिस्थिती बदलली असून मानखटावाला विचारात घेतल्याशिवाय कोणतेही निर्णय होत नाही. राजकारणातील अनेक महत्त्वाची सूत्रे आता याच भागातून हलत आहेत. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. खटावाचा आमदार झाला पाहिजे या भावनेतून धैर्यशील दादा कदम यांना संधी देण्यात आली. खटाव आणि मान असा दुजाभाव आपण कधीही केला नाही. दोन्ही तालुके आपल्यासाठी समान आहेत. आता धैर्यशील दादांच्या रूपाने खटावाला हक्काचा आमदार मिळाला आहे. पत्रकार व समाजाने आता या संधीचा विकासकामी फायदा करून घ्यावा. पत्रकारांनी मला जेवढं पाठबळ दिलं तेवढंच कानही टोचले. माझ्या विरोधात वास्तव जपून केलेली बातमी व त्या पत्रकारांचं मी उलट कौतुक करत आलोय, कारण मला यशाच्या शिखरावर नेण्यात जनतेबरोबर पत्रकारांचंही योगदान आहे. जनतेने दिलेल्या आशीर्वादामुळे आपण 4 वेळा लोकप्रतिनिधित्व करू शकलो. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांबाबत मला नेहमीच आदरभावना असल्याचं स्पष्ट मत राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलं. त्रिमली तालुका खटाव येथील वर्धन ॲग्रो साखर कारखाना कार्यस्थळावर खटाव तालुक्यातील पत्रकारांच्या स्नेहमेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी नामदार गोरे बोलत होते. यावेळी सातारा सांगली विधान परिषद आमदार धैर्यशील कदम, वर्धन ॲग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पवार, जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य नंदकुमार मोरे, मार्केट कमिटी माजी सभापती CM पाटील, युवा नेते राजवर्धन कदम, नवल थोरात, निलेश जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. आमदार धैर्यशील कदम म्हणाले, मानखटावाच्या विकासासाठी सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. तालुक्याच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाची गती कायम ठेवली पाहिजे. पत्रकारांनीही समाजातील सकारात्मक घडामोडींना व्यासपीठ देत विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी असं आवाहन आमदार कदम यांनी केलं. यावेळी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र. या ठिकाणी आपल्याला निमंत्रित करण्यात आलं. योगायोगानं भाऊ सुद्धा आम्ही बरोबर होतो. भावना म्हणलं खटाव तालुक्यातले सगळे लोकशाहीच्या चौथा स्तंभवाले इथं आहेत. आपण त्यांच्याशी भेटून जावं. त्यांनी सुद्धा अतिशय आनंदानं सगळे जमले तर 2 मिनटं आपल्याशी भेटावं म्हणून भाऊ या ठिकाणी आले. कारखाना कार्यस्थळावर तुमचं मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करतो. आणि विशेषतः आपले मंत्री जयकुमार गोरे यांच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारे काम करण्याचं एक ग्रामविकास मंत्री म्हणून भाऊनी सुरुवात केलेली आहे. आपण बघितलं असेल, वारीसारखं एक मोठं नियोजन या ठिकाणी भाऊनी लिहिल्या पेललं आणि एक कर्तबगार मंत्री म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये स्वतःला सिद्ध केलं. हे केलं कारण आपण सगळेजण पत्रकार आणि या तालुक्यातले सगळे नागरिक भाऊंच्या पाठीमागं ठामपणे उभं राहिलो. 4 वेळा त्या ठिकाणी आपण मतदान देऊन आमदार केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांचं तालुकावासियांची मान ताट राहील असंच काम या ठिकाणी भाऊ करतायत. मला खरं तर आज हेच सांगायचं होतं की केंद्रातलं नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आज आपल्या खटाव तालुक्यातल्या सगळ्या पत्रकार बांधवांच्या साठी आयोजित केलेली आखाडीच ना, स्नेहभोजन आखाडीतलं कळत नाही म्हणून विचार
आखाडीच्या तुमच्या गावातला काही मी माणूस नाही, त्यामुळं आज आपले सगळे पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्या बांधवांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करेन. आज या ठिकाणी उपस्थित असलेले खटाव तालुक्याचे सुपुत्र आणि ज्यांची नुकतीच विधान परिषद सदस्य म्हणून निवड झाली ते आदरणीय देवेशील दादा. गेल्या अनेक दिवसापासून एक अजेंडा राबवण्याचा प्रयत्न केला की मानचा आमदार होतोय, खटावचा आमदार होत नाही. तो खटावकरांना मनापासून धन्यवाद देईन, जनतेला मनापासून धन्यवाद देईन की एकदा मतदारसंघ म्हणून एकत्र आल्यानंतर खटाव तालुक्यानं प्रचंड मोठं प्रेम माझ्या पाठीशी उभं केलं. पहिल्या वेळी, दुसऱ्या वेळी, तिसऱ्या वेळी, पण प्रत्येक निवडणुकीमध्ये जनाधार वाढत गेला, लोकांचं प्रेम वाढत गेलं. आणि त्याचा परिणाम आपण बघितला की यावर्षी मी जवळजवळ 50,000 मतं निवडून आलो. खास करून एक खटाव तालुक्यात कायम चर्चेचा विषय होता की आमच्या माधील आमदार कधी होणार असा विषय जो होता तो बाकी कोणाला निकाली काढता आला नाही. पण आता देवेशीलदाच्या रूपानं आता निकाली निघाला आणि खटाव तालुक्याला पण हक्काचा आमदार आता या निमित्ताने मिळालेला आहे. त्यांचे मित्र देवेशीलदादा, या ठिकाणी उपस्थित असलेले नंदूदादा, बाकी पवारसाहेबांचे तुमचे खास संबंध आहेत. जितेंद्रदादा पण आहेत, CM पाटील आहेत, आपले बाबा आहेत आणि सगळ्यासोबत उपस्थित असलेले सगळेच पत्रकार बांधव. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून सातत्यानं त्यांनी आपली भूमिका पार पाडली आणि खास करून समाज मनाचा आरसा म्हणून आपण सगळे मंडळी सातत्यानं काम करता, चांगल्या कामाचं कौतुक करता, चुकेल तिथं आमच्या चुकावर बोट ठेवता. कधी चुकलो नसलं तरीसुद्धा कार्यक्रम लावता, काही अडचण नाही. परंतु शेवटी मी मगाशीच सांगितलं की समाज मनाचा आरसा म्हणून आपण काम करतो आणि आपल्या सगळ्यांच्या ह्याच्यातनं खूप काही शिकता येतं. जेवढे टीकाकार जास्ती आहे तेवढे आपण अधिकचे प्रयत्न करतो टीकेतून वाचण्याचे. तेव्हा माझं सातत्यानं म्हणणं असतं, अनेक लोक म्हणतात अरे हा बोलला, तो बोलला, हा, पण मी सातत्यानं सांगत असतो की कोण बोलल्यानं कोण छोटा होत नाही. म्हणजे एक आहे की त्यांच्या बोलण्यातनं आपण कुठं चुकतोय हे आपल्या लक्षात येतं आणि त्या चुकातनं आपल्याला दुरुस्ती करायची संधी मिळते. त्यामुळं आपल्या विरोधात लिहिणारा पत्रकार आपला दुश्मन कधीच नसतो, तो आपला मित्र खरा असतो. त्यामुळं या भावनेतनंच आजपर्यंत सातत्यानं हाच दृष्टिकोन ठेवून आजपर्यंत सगळ्या पत्रकार बांधवांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आमचा होता. आज राजकीय कारकीर्द आला, एका बाजूला सगळे नेते, एका बाजूला सगळं वातावरण आणि दुसऱ्या बाजूला जयकुमार गोरे, अशा पद्धतीची लढाई सातत्यानं 4ही वेळा आम्हाला करायला लागली. परंतु शेवटी मान खटावच्या जनतेनं प्रचंड मोठे आशीर्वाद पाठीशी उभे केले. पहिल्या वेळी लोकांना बदल पाहिजे होता, लोकांनी बदल केला, पण बदल केल्यानंतर दुसऱ्या वेळी आपल्याला सिद्ध करायला लागतं. ते सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून आपण बघितलं की जनाधार वाढत गेला. परंतु आज आपण या ठिकाणी आलेला आहात, आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. आज आपण सगळेजण पाहतो की मानखटाव तालुका, ज्या तालुक्याकडं आजपर्यंत बघण्याचा दृष्टिकोन, कोणी काही म्हटला, कोणाला कसं वाटलं, कोणाला बरं वाटलं, कोणाला चांगलं वाटलं, कोणाला वाईट वाटलं, तरीसुद्धा मानखटाव तालुक्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलला आहे. तालुक्याचे जिल्ह्याच्या सत्तेचं केंद्र सातत्यानं सातारा, वाई, कराड इथपर्यंत मर्यादित राहिलं. कालांतराने ते फलटण भागामध्ये केंद्रित झालं. परंतु मानखटावला आजपर्यंतच्या इतिहासात कधी मान, कधी सन्मान राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये मिळाला अशी परिस्थिती नव्हती. दुष्काळानं पिचलेली माणसं, गरिबीने आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आणि तो बदललेला दृष्टिकोन आता आपण सगळेजण पाहतोय. एका बाजूला दुष्काळमुक्ती होते, एका बाजूला गरिबी कमी होते, माणूस स्वयंपूर्ण होतोय, शेतकरी आज सुजलाम सुफलाम होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आज राजकीय दृष्ट्या सुद्धा समृद्धी मानखटावमध्ये येताना आपण पाहतोय. याच्या आपण सगळे साक्षीदार आहेत. मी सांगतो म्हणून नाही,
आपण थर्ड पार्टी अनालिसिस केलं तरी आपल्या लक्षात येईल की आता राजकीय समृद्धी सुद्धा आपल्या मानखटावमध्ये येताना आपण सगळेजण पाहतो. आणि मला वाटतं जिल्ह्याचे बहुतांश निर्णय मानखटावमधून होतात. ही परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादात आज या ठिकाणी होताना आपण सगळेजण पाहतो. त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या काय जबाबदाऱ्या आहेत, राजकारणी म्हणून समाजकारणी म्हणून माझी काय जबाबदारी आहे. धैर्यशील दादा आज विधान परिषदेचे आमदार म्हणून काम केलं. शेवटी राजकारणात एक गोष्ट दादा लक्षात ठेवली पाहिजे की राजकारणात निष्ठा आणि कामाप्रती समर्पण असलं की काय होतं याचं उदाहरण धैर्यशील दादाच्या रूपानं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. दिलेली जबाबदारी इमानदारीनं पार पाडणं आणि त्या जबाबदारीला न्याय देणं आणि तितक्याच जबाबदारीनं पक्षासोबत नेतृत्वाप्रती निष्ठा राखणं, या सगळ्या गोष्टी धैर्यशील दादांनी जमवल्या केल्या. एक वेळ नेतृत्वानं सांगितलं की दादा तुम्हाला थांबायला लागते, त्याचा थांबायचं कुणाच्या डोक्यात नसते. आणि ती भूमिका दादांनी पार पाडली आणि आज आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली विधान परिषदेची उमेदवारी दादांना मिळाली आणि दादा आज आपल्या सगळ्यांच्या सोबत विधान परिषदेचे आमदार म्हणून आज आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे. तर मी सांगत हेच होतो आपल्याला की शेवटी आता या परिस्थितीमध्ये मी काय आणि तुम्ही काय, इव्हन पत्रकार बंधू जरी तुम्ही जिल्ह्यातले बसला एकत्र तरी सुद्धा आपल्याकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा असायचा. मानखटावचं नेतृत्व बसलं तरी त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा असायचा. कारण आम्ही दुष्काळी भागातले, मागासलेल्या भागातले, त्यामुळे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. आजही फार बदललं असं म्हणणार नाही मी, पण आता ते स्वीकारायला लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये जिकडं चुकेल तिकडं बोट दाखवणं, त्या ठिकाणी चुका दुरुस्त करण्यासाठी आपल्या सूचना असणं हे साहजिक आहे, ते आपण केलंच पाहिजे. परंतु मानखटाव आता आमच्या बदलाच्या दिशेनं पुढे चालला आहे, हेही आपण सगळ्यांनी आपल्या लेखणीतनं प्रतीत केलं पाहिजे. आणि मानखटावचा सन्मान कमी होणार नाही. मानखटावला जे मिळाले ते स्वीकारून मानखटावला आणखीन कसं आपल्याला पुढं घेता येईल, पुढं नेता येईल. शेवटी आपण खटाव मानपुरतं मर्यादित नाही, पण तरीसुद्धा आपल्याला शेवटी बाळाचं पाय बनतात आपण, त्यामुळे तसं आपलेही पाय पोटाकडेच येतात. त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे. सगळ्यांनी आपण जबाबदार आहात. मला वाटतं सगळेजण राजकीय विश्लेषक आहात, कारण आमच्यापेक्षा राजकीय ज्ञान असणारे अनेक पत्रकार बांधव इथं आहेत. आमच्याहीपेक्षा अनेक पावसाळे उन्हाळे जास्ती घेतलेले पत्रकार बांधव इथं आहेत. राजकीय परिस्थिती माहिती असलेली लोक इथं आहेत. तेव्हा मी अधिकचं ज्ञान न देता मी आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून हीच विनंती करेन की आपण सगळे मिळून चांगल्या कामात एकत्र राहू, पण चुकीच्या कामाला थांबवण्याचंही काम करू. परंतु मानखटावला पुढे घेऊन जात असताना तुमच्या सगळ्यांची साथ अपेक्षित आहे. ते सगळी साथ आपण धैर्यशील दादाला द्याल, आम्हाला सगळ्यांना द्याल, अशा पद्धतीच्या भावना येताना थोडा उशीर झाला. आणि दादानी इथं आल्यावर सांगितलं की पत्रकार बंधू सगळे बोलवले तर आखाडीचं जेवण आहे, भाऊ तुम्ही आलं पाहिजे. मी म्हणलं आता आखाडीच्या जेवणात माझं काय काम आहे. दादाने आग्रह केला आलाय तर पत्रकार बांधवांना भेटून जावा. पण किमान दादांच्या मुळं का होईना पण सगळ्या पत्रकार बांधवांना भेटता आलं, याचा मनापासूनचा आनंद आहे. हाच आनंद व्यक्त करून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आपल्या पत्रकारितेला मनापासूनच्या शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा जाताना सांगतो की शेवटी आज ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करतो. जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना, आज राज्याच्या ग्रामविकास खात्याचं नेतृत्व करत असताना जे काय बेस्ट करता येईल, जे काय चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न नक्की करतो. मग मानखटावची मातीचा मान सन्मान कसा वाढेल, किंबहुना त्या मातीला डाग लागणार नाही अशा पद्धतीचं वर्तन ठेवून चांगलं काम करायचा प्रयत्न करतो. पण शेवटी ठीक आहे, आता पुढे जात असताना अनेक गोष्टी चुकत असतात, अनेक गोष्टी होत असतात. आणि आपण सगळं चांगलं केलं म्हणून आपल्याबद्दल सगळे चांगले बोलतात असंही काही नसते. त्यामुळं सगळा वाईट लिहिणारासाठी आपण जरी वाईट असलो तरी त्याचं अंतर्मन त्याला कधीच सांगत नाही की जयकुमार गोरे वाईट आहे, परंतु मन सांगतं की ह्याच्यावर लिहिलं पाहिजे म्हणून ते कधी लिहायला लागतं. म्हणजे असं काही असलं तरी सुद्धा
आपण सगळे मिळून भविष्याच्या दृष्टिकोनातून एकत्र राहून काम करू. काही असलं चुकलं तर सांगा. पत्रकार बंधू म्हणून आपल्या काय अपेक्षा असतील तरी आपण कधी व्यक्त केला तरी काय अडचण नाही. आपण त्याच्यासोबत राहू एवढंच या ठिकाणी सांगतो. दादा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका.